अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। हे कश्यपात्मजा वामना, हे बटुरूपधारी नारायणा, तू बळीचे दान स्वीकारून त्याला कृतार्थ केलेस. जरी तू हा मृत्यूलोक त्याच्याकडून घेतलास तरी त्याला पाताल लोक दिलास. तू त्या पुण्यवंत बलीच्या भक्तीखातर त्याचा द्वारपाल झालास. या मन्वंतरानंतर तुझ्या कृपेने बळीच राजा होणार आहे. हा तुझा सर्व अवतारांमधला सर्वात सोहळा अवतार होता, कारण या अवतारात तू कुणाचाही वध केला नाहीस. देव आणि दानव दोघांनाही तू सारखाच प्रिय होतास. आपले ईशत्व तू सांभाळलेस. हे वामना, माझा तुला नमस्कार असो. तू या दासगणूच्या मस्तकावर आपला वरद कर, म्हणजेच कृपा आशीर्वाद असू दे. बाळ गंगाधर टिळक हे महाराष्ट्राचे कोहिनूर कुशल राजकारणपटू होते. त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीकरिता खूप प्रयत्न केले. भीष्मासारखा करारीपणा, बृहस्पतीसारखे वाक्चातुर्य आणि नेहमी सत्य बोलणारे अशा त्यांचे लेख वाचून इंग्रजही घाबरत. त्यांनी आपल्या कार्यामुळे लोकमान्य ही पदवी मिळवली, ती त्यांना कुणी दिली नव्हती. ते एकदा अकोल्याला शिवजयंती उत्सवानिमित्त लोकांच्या आग्रहाखातर भाषण देण्यास आले. ते येणार हे ठरल्यावर मोठमोठ्या विद्वान मंडळींची अकोल्याला तयारी सुरू झाली. दामले, कोल्हटकर, खापर्डे इत्यादी अनेक मंडळी अकोल्यामध्ये जमली. त्या उत्सवाचे अध्यक्ष टिळक होते. हे ऐकून वराडातील लोकांना खूप आनंद झाला. शिवजयंती यापूर्वीच वराडात होणे आवश्यक होते, कारण शिवरायांची माता जिजाई ही वराडातील सिंदखेड गावची. तिने वीर शिवाजीस जन्म दिला. तिच्या कर्तृत्वाने वराड आणि महाराष्ट्र एक झाला. एकतर शिवाजींचा उत्सव, त्यात टिळक अध्यक्ष, त्यामुळे या उत्सवाची आनंदाने 1 महिन्यापासून तयारी सुरू होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष, स्वयंसेवक तयार झाले. तेव्हा अनेकांचे असे म्हणणे पडले की या शिवजयंती उत्सवास शेगावच्या गजानन महाराजांना आणावे, म्हणजे दुधात साखर पडेल. शिवाजींच्या राष्ट्रोद्धार कार्यास समर्थ रामदास स्वामी यांचा आशीर्वाद होता, म्हणून त्यांचे ते कार्य पूर्णत्वास गेले. टिळकांच्या या राजकारणास देखील समर्थांचे आशीर्वचन आवश्यक आहे. अनेकांना ते पटले, काहींना ते आवडले नाही. ते म्हणू लागले, त्या शेगावच्या अवलियाला कशाला सभेत आणता? तो काही कारणाने सभेचा विक्षोभ करेल, गणगणगणात असे म्हणत सभेत नागवा फिरेल, लोकमान्यांना कदाचित मारेलही. हे बोलणे इतरांना पटले नाही. सभेला गजाननाची पावले लागणे आवश्यक आहे. त्यांचे वेडेपण हे वेड्याकरिता नाही, जे विद्वान सज्जन आहेत वेड्याकरिता आहे. जे विद्वान सज्जन आहेत त्यांच्याकरिता ते वेडे नक्कीच नाहीत. जर टिळक खरोखर राष्ट्रोद्धारक असतील तर महाराज नक्की येतील, अशी बरीच चर्चा झाली. शेवटी आयोजक मंडळी शेगावी समर्थांकडे आमंत्रण देण्यास आली. ते येताच समर्थ आपणहून दादा खापर्डे यांना म्हणू लागले, आम्ही तुमच्या शिवाजी उत्सवासाठी नक्की येऊ. वेड्यासारखे वागणार नाही, मौनपणे सभेत बसू. राष्ट्रोद्धार करण्यासाठी टिळकांसारखा राष्ट्रप्रेमी पुरुष होणार नाही. त्यांचा मित्र अण्णा पटवर्धन आळंदीच्या नरसिंह सरस्वती यांचा शिष्य आहे. या दोघांना भेटण्याकरिता आम्ही नक्की येऊ. हे ऐकून खापर्डेंना खूप आनंद झाला. ते कोल्हटकरांना म्हणाले, पहा, यांचे ज्ञान किती अगाध आहे. अकोल्याच्या आपल्या चर्चेचा वृत्तांत यांना आधीच समजला. आपल्याला बोलण्याची गरजच पडली नाही. तेच आपणहून येतो म्हणाले. चला, अतिशय उत्तम सुरुवात झाली, असे म्हणून समर्थांना वंदन करून ही मंडळी निघून गेली. शके 1830 मध्ये वैशाख महिन्यात अकोल्याला उभारलेल्या मंडपात अक्षय तृतीयेच्या सणाच्या दिवशी प्रचंड जनसमुदाय जमला होता. तो सभेचा शेवटचा दिवस होता. लोक दूरदूरहून टिळकांना बघण्यासाठी आले. तसेच महाराजही येणार ही वार्ता लोकांपर्यंत पोहोचली होती. सभामंडप चिक्कार भरून गेला. जो तो समर्थांची वाट बघू लागला. पण सभा सुरू होण्यापूर्वी ते सभेत येऊन बसले. साधू कधीही आपल्या बोलण्यास असत्यता येऊ देत नाही. सभेत सर्वोच्च ठिकाणी जीवनमुक्त साधूवर गजानन महाराज लोढा टेकून बसले होते. मध्यभागी टिळक
व त्यांच्या शेजारी अण्णा पटवर्धन बसले होते. टिळकांच्या दुसऱ्या बाजूस गणेश कृष्ण खापर्डे बसले होते. तसेच दामले, कोल्हटकर, भावे, व्यंकटराव देसाई इत्यादी अनेक मंडळी सभेत बसली होती. कितीतरी व्याख्याते, विद्वान मंडळी देखील होती, ज्यांचं वर्णन करणं आता शक्य नाही. सभेला सुरुवात झाली. प्रथम सभेचा हेतू सांगण्यात आला. त्यानंतर व्याख्यानसिंह टिळक बोलण्यास उभे राहिले. सज्जन हो, आजचा दिवस धन्य आहे. ज्याने स्वातंत्र्यासाठी आपले प्राण खर्च केले, त्या धनुर्धर योद्ध्याची, वीर शिवाजीची आज जयंती आहे. म्हणून आपण आज येथे जमलो आहोत. त्या शूर शिवाजीचा हात रामदासांनी धरला म्हणून साऱ्या भारतखंडात त्याचा बोलबाला झाला. तसेच आज इथे झाले आहे. श्री गजानन आपल्या सभेत आशीर्वाद देण्यासाठी आले आहे. त्यामुळे ही सभा यशस्वी होईलच. सध्या संपूर्ण राष्ट्राला अशा सभांची गरज आहे. स्वातंत्र्यरूपी सूर्य अस्तास गेलाय आणि सर्वदूर दास्यत्वाचा काळोख पसरला आहे. ज्याला स्वातंत्र्य नाही तो समाज प्रेतवत आहे. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे शिक्षण ज्याने राष्ट्रप्रेम वाढेल ते पुढील पिढीला देणे आवश्यक आहे. असे शिक्षण हे सरकार देईल का? असे टिळक म्हणता क्षणी महाराज आसनावरून उठून तीनदा गरजून ओरडले, नाही नाही नाही. एकंदर आवेशात लोकमान्य जे बोलले ते सरकारला किंचित टोचून होते. भाषणाचा रोख समर्थांनी ओळखला व हसत हसत ते म्हणाले, अरे अशानेच दोन्ही हातांना बेड्या पडतात. असे म्हणून ते मुखाने गणगणगणात बोते असे म्हणू लागले. सभा निर्विघ्नपणे पार पडली. टिळकांची सर्वत्र वाहवा झाली. पण समर्थांचे भविष्य पुढे खरे ठरले. त्याच वर्षी सरकारने टिळकांना 124 या कलमांतर्गत पकडले. राजसत्तेपुढे कुणाचे काहीच चालत नाही. मोठमोठे वकीलही टिळकांना सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागले. टिळकप्रेमी मंडळींपैकी काहींनी पारमार्थिक उपाय सुचवला. दादासाहेब खापर्डे हे खटल्याकरिता अमरावतीहून मुंबईकडे निघाले. अकोला स्टेशनवर ते कोल्हटकरांना प्रेमाने म्हणाले, तुम्ही शेगावी जा आणि समर्थांना विनवणी करा. हा कठीण प्रसंग आला आहे. टिळकांना सोडवा. कोल्हटकर टिळक भक्त होता. लगेच गाडीत बसून तो शेगावी स्वामी गजाननाकडे आला. त्यावेळी महाराज मठात आसनी झोपून होते. 3 दिवस ते उठलेच नाहीत. कोल्हटकर सुद्धा त्यांची वाट बघत मठात बसून राहिले. टिळकांविषयी कोल्हटकरांच्या मनात अतिशय कळवळा होता. त्यामुळे त्यांनी देखील जिद्द सोडली नाही. 4थ्या दिवशी समर्थ उठले व कोल्हटकरास म्हणू लागले, अरे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यांना यश येणार नाही. छत्रपती शिवाजींना रामदासांचा आशीर्वाद होता तरीही बादशाही हुकुमतीत तो कैद झालाच होता ना. सज्जनांना त्रास झाल्याशिवाय राज्यक्रांती होत नाही. मी ही भाकर देतो, ती टिळकांना खाऊ घाला. वेळ करू नका. या भाकरीच्या बळावर तो मोठी कामगिरी करणार आहे. जरी तो खूप दूर जाणार असला तरी त्यावर आता इलाज नाही. कोल्हटकरांनी मुंबईला जाऊन टिळकांना भाकर खाऊ घातली व सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून हसत हसत टिळक म्हणाले, स्वामींचे ज्ञान खचितच अगाध आहे. तुमच्या प्रयत्नांना यश येणार नाही हे निश्चित आहे. आपली बाजू राखण्यासाठी सरकार न्याय पाळणार नाही. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो. हा जगाचा सिद्धांत आहे. तो कसा खोटा होईल? माझ्या हातून काहीतरी मोठी कामगिरी होणार हे जे समर्थवाणी बोलली ते काहीतरी रहस्य असावे. भूत भविष्य वर्तमान साधूजनच ओळखतात. आपण सामान्य मनुष्य आहोत. पुढे काय होईल ते पाहूया. अशा प्रकारे प्रसाद म्हणून ती भाकरी मुखात दात नसूनही कुस्करून त्यांनी खाल्ली. प्रसाद टाकून दिला नाही. पुढे टिळकांना शिक्षा झाली. ब्रह्मदेशी मंडाले तुरुंगात त्यांना नेण्यात आले. तेथे त्यांनी गीतेवरील गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ही मोठी कामगिरी त्यांच्या हातून झाली. टिळकांना जगद्गुरूसारखा मान मिळाला. या गीतेवर अनेकांनी टीका केल्या आहेत. प्रत्येक आचार्यांनी गीतेची कालमानाप्रमाणे मांडणी केली. कोणी गीतेला द्वैतपर, कुणी अद्वैतपर, कुणी कर्मपर असे मांडले. हीच मोठी कामगिरी त्यांच्या हातून झाली. या कामाची तुलना दुसऱ्या कोणत्याच कार्याशी होऊ शकत नाही. यामुळे बाळ गंगाधर जगात अजरामर होतील. त्यांची कीर्ती हा ग्रंथ दूरदूर पसरवेल. स्वातंत्र्य जरी मिळाले असते तरी त्यांची कीर्ती इतकी टिकली नसती.
कारण स्वातंत्र्य हे वरचेवर आहे, येते आणि जाते, त्यात फारसे तथ्य नाही. पण गीताशास्त्र हे मोक्षपदाकडे घेऊन जाते, समाजाला स्थिर करते. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत बाळ गंगाधर टिळक कीर्तिरूपाने सतत चिरंजीव राहतील. असो, कोल्हापूर या गावी श्रीधर गोविंद काळे नावाचा एक ब्राह्मण होता. गरीब परिस्थितीत तो इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी शाळेत गेला. मॅट्रिक झाला, कॉलेजमध्ये गेला, पण इंटर परीक्षा नापास झाला. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी वर्तमानपत्रे शोधित शोधित तो फिरत होता. त्यावेळी केसरी या वृत्तपत्रात त्याने ओयामा टोगोचे चरित्र वाचले. त्याच्या मनात विचार आला की असे नुसतेच रिकामे बसण्यापेक्षा यंत्रविद्या शिकण्यासाठी परदेशी जावे. टोगोयामा यांनी जसा जपानचा अभ्युदय केला तसाच आपणही आपल्या देशाचा करावा, असा विचार होता. पण जवळ पैसा नव्हता आणि कुणी मदत करण्यास तयार नव्हते. तेव्हा तो भंडाऱ्याला आपल्या एका मित्राकडे भेटायला गेला, जो मनरो हायस्कूलमध्ये शिक्षक होता. त्याला देखील श्रीधरचे बोलणे पटले, पण पैशाची सोय नव्हती. उन्हाळ्याचे दिवस होते. दोघेही कोल्हापूरला जाण्यासाठी गाडीत बसले. समर्थांची कीर्ती ऐकून शेगावी त्यांच्या दर्शनासाठी उतरले. पोस्टमास्तरकडे सामान ठेवून समर्थांच्या दर्शनासाठी आले. समर्थांना दंडवत घालून हात जोडून त्यांच्या समोर बसले. समर्थांनी श्रीधराच्या मनातील विचार ओळखला व म्हणाले, अरे वेड्या, उगाच परदेशी जाण्याचा विचार करू नकोस. सगळे ज्ञान भारतभूमीतच आहे. भौतिक शास्त्रास काही अर्थ नाही. अध्यात्मविद्येचा अभ्यास कर, म्हणजे तू कृतार्थ होशील. त्यांच्या त्या बोलण्याने श्रीधराच्या विचारात बदल झाला. त्याला कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली. ते कुंभार गल्लीचे स्वामी होते. त्यांचे बोलणे देखील यांच्यासारखेच होते. हे देखील भक्तांशी तसेच संवाद करतात. पण त्याला काही उलगडा होईना. श्रीधराच्या मनातील संभ्रम ओळखून महाराज मोठ्याने म्हणाले, हिंदुस्तान सोडून कुठेही जाऊ नकोस. अगणित पुण्य करावे लागते, तेव्हा इथे जन्म मिळतो. भौतिकशास्त्राहून योगशास्त्र जास्त बलवान आहे. जे योगशास्त्रास मानतात ते भौतिकाच मानत नाही. या योगाहूनही अध्यात्म विचार श्रेष्ठ आहे. त्याचा अभ्यास करून बघ. समर्थांनी असे म्हटल्यावर श्रीधराला अतिशय आनंद झाला. एका संताशिवाय विचारांमध्ये कुणीही परिवर्तन करू शकत नाही. केवळ त्यांनाच सगळे सत्य समजत असते. महाराज म्हणाले, जा, तुझा अभ्युदय होईल. तुझी पत्नी घरी वाट बघते आहे. आपल्या मित्रासह आता परत जा. तेच पुढे सत्य झाले. श्रीधर BA MA झाले आणि त्याच कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून त्यांची नेमणूक झाली. संत हे भूमीवरील चालते बोलते साक्षात ईश्वर आहेत. त्यांच्या कृपेचा आधार ज्याला मिळाला तोच धन्य होतो. बघा, श्रीधर काळेला दर्शनाचा योग आला, तेव्हा दर्शनानेच त्याच्या विचारात बदल झाला. हे संतांचे पीक याच भारतभूमीवर आले आहे. नंदनवनीचे हे वृक्ष इतर देशात होणे शक्यच नाही. श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामक ग्रंथ भाविकांना सदैव सत्पथ दाखवो, हीच प्रार्थना. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. जय गजानन.